संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुघल सम्राट औरंगजेबाच्या सेनेकडून पकडले गेले। या घटनेमुळे संगमेश्वरचे नाव दुःखद, संतापजनक व तितक्यात दुर्दैवी म्हणून इतिहासात नोंदवलेले आहे। हा कटू परंतु सत्य इतिहास आहे। कसबा संगमेश्वर येथील नागरिकांना या दुर्दैवी घटनेची खंत आणि वैषम्य वाटते, परंतु तो इतिहास आहे। संगमेश्वरात संभाजीराजे शत्रूकडून पकडले जाणे, तेथून त्यांना वडू गावी नेऊन त्यांची क्रूरपणे हत्या करणे या मराठ्यांच्या इतिहासातील दोन्ही घटना दुर्दैवीच आहेत। मराठ्यांच्या बंडफितोरीमुळे महाराज पकडले गेले, हाही दुर्दैवी तेवढाच कलंकित इतिहास आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर अत्यंत अमानुष प्रकारच्या अमानवी आणि पाशवी हाल अपेष्टांशी ज्या अतुलनीय धैर्याने, स्वाभिमानाने, बाणेदारपणे व बेडरपणे सामना करत ते ताटमानेने मृत्यूला सामोरे गेले होते, त्यांच्या या अतुलनीय धैर्याची मराठ्यांचा इतिहास यशस्वी नोंद झालेली आहे। त्यांना धर्मवीर ही पदवीही लागली आहे। त्यांच्यानंतरही औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी मराठ्यांनी त्वशाने, जिद्दीने व धैर्याने सामना करत लढा। त्यामुळेच मराठ्यांचे हिंदवी स्वराज्य काबीज करण्याचे औरंगजेबाचे स्वप्न धुळीस मिळालेच। एवढेच नव्हे तर त्याला नैराश्याने घेरल्याने औरंगजेब दिल्लीस परत जाऊ शकला नाही। मराठ्यांच्या स्वराज्यात त्याचा शेवट होऊन त्याचे धडगे महाराष्ट्रात उभारावे लागले। कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले। ही घटना दुर्दैवी असली तरी एक लक्षात घेतले पाहिजे की हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला मुघल सेनेचा वेढा पडल्याचे समजतात छत्रपती संभाजी महाराज पन्हाळ्यावरून मोठी सेना घेऊन रायगडावर जाण्यासाठी निघाले होते। ते कराड, सातारा, वाई, महाड मार्गे रायगडावर न जाता संगमेश्वर, चिपळूण, खेड मार्गे रायगडावर जाण्यास निघाले होते, कारण कसबा संगमेश्वर हे दुर्गम डोंगरी दरीस वसलेले स्थान होते। शत्रूंच्या दृष्टीत संगमेश्वरचा मार्ग अवघड होता, म्हणूनच तो मार्ग त्यांनी निवडला होता। मुघलांचा तळ त्यावेळी कोल्हापुरात पडला होता। त्यांचे सैन्य संगमेश्वरच्या दुर्गम ठिकाणी येईल याची संभाजी महाराजांना कल्पना देखील नव्हती। कसबा संगमेश्वर स्थान महात्मा आणि एका कारणासाठी आहे, ते म्हणजे कसबा येथील सरदेसाईंच्या वाड्यात छत्रपती संभाजी महाराज मुक्कामास थांबले होते। बंडफितोरीमुळे मुघल सैन्य तिथपर्यंत पोहोचले, त्यांनी वाड्याला वेढा घातला। संभाजीराजे व त्यांच्या मावळ्यांनी बराच काळ मुघलांशी सामना केला। काही चकमकी घडल्या, संभाजीराजे लढता लढता पकडले गेले। त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी पन्हाळा येथून सरनोबत मालोजी घोरपडे धावून गेले, मात्र दुर्दैवाने ते त्या लढाईत मारले गेले। मुघलांच्या हातून निसटून जाण्यासाठी कसबा येथून छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर नावडी, संगमेश्वरचे मूळ नाव नावडी गावातील बंदरात आले होते। तेथून रायगडाला जलमार्गाने जाणे शक्य होते। संगमेश्वर येथील नावडी या जुन्या बंदरातून शास्त्री नदी कडीतून जयगड बंदर सुमारे 12 किमी अंतरावर आहे। दक्षिणेकडे राजापूर आणि उत्तरेकडे दाभोळ मार्गे रायगडाला जाणे छत्रपती संभाजी महाराजांना शक्य होते, परंतु या नावडी बंदरातच मुघल सरदार मुकरब खानाचा मुलगा इखलास खानशी झालेल्या चकमकीत 3 फेब्रुवारी 1689 रोजी छत्रपती संभाजीराजे पकडले गेले। या नावडी जुन्या बंदरासमोरच असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या जाखदेवी मंदिराच्या बाजूला सध्याची छत्रपती स्मारकाची इमारत आहे। छत्रपती संभाजीराजांनी या सरदेसाई वाड्यात केलेला अखेरचा निवाडा व दिलेला निर्णय अजरेजी यादव आणि गिजरेजी यादव यांच्या कराड व औंध येथील वतनाचे भांडण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू होते। तो वाद संभाजीराजांच्या कारकिर्दीच्या शेवटपर्यंत चालू होता। अजरेजी यादव संभाजीराजांना भेटण्याकरिता कसबा संगमेश्वरला गेल्यावेळी संगमेश्वर राजांनी याच सरदेसाईच्या वाड्यात वतनपत्र करून दिल्यावर त्यांच्यावर राजमुद्राही करून दिल्या होत्या। ही कागदपत्रे सरकारकडे सही शिक्क्यासाठी पाठवण्यात आली। त्याच दिवशी संभाजीराजे पकडले गेले। शेवटच्या दिवशी त्यांनी दिलेल्या या निवाड्याच्या उपलब्ध पत्रावरून ते आपली राजाची कर्तव्ये शेवटच्या क्षणापर्यंत करत होते हेच सिद्ध होते। म्हणूनच ज्या सरदेसाईंच्या वाड्यात राजांनी अखेरच्या क्षणापर्यंत राज्यकारभार केला, न्याय निवाडा केला, त्या वाड्यालाही ऐतिहासिक महत्व आहे। छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर मुघल सेनेने त्या वाड्याला आग लावली। त्या वाड्याचा मागील भाग जळून गेला
पुढील भाग शाबूत आहे. शेवटच्या दिवशी त्यांनी दिलेल्या या निवाड्याच्या उपलब्ध पत्रावरून ते आपली राजाची कर्तव्ये शेवटच्या क्षणापर्यंत करत होते हेच सिद्ध होते. म्हणूनच ज्या सरदेसाईंच्या वाड्यात राजांनी अखेरच्या क्षणापर्यंत राज्यकारभार केला, न्यायनिवाडा केला, त्या वाड्यालाही ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर मुघल सैन्याने त्या वाड्याला आग लावली. त्या वाड्याचा मागील भाग जळून गेला. पुढील भाग शाबूत आहे. त्या भागात आज सरदेसाईंचे वंशज राहतात. ज्या खोलीत आगर कक्षात बसून राजांनी राज्यकारभार व न्यायनिवाडे केली तो भाग शाबूत आहे. म्हणूनच राज्य सरकारने सरदेसाईंचा तो खाजगी मालकीचा ऐतिहासिक वाडा विकत घेऊन तो संरक्षित करावा, त्याची डागडुजी करून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचे यथोचित स्मारक करावे अशी तमाम इतिहासप्रेमींची इच्छा आहे. वाड्याच्या मागील बाजूस मोडतोड केलेली अर्धवट पडक्या स्थितीत असलेली 3 शिवमंदिरे भग्न अवस्थेत आहेत. त्यांचीही डागडुजी व्हायला हवी. महाराष्ट्राच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून इतिहासप्रेमी अभ्यासक कसबा संगमेश्वरात त्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात. परंतु त्यांची घोर निराशा होते. हा इतिहास जपला पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या वाड्यातून शेवटच्या क्षणापर्यंत राज्यकारभार चालविला ते स्मृतीस्थळ जपले गेले पाहिजे. म्हणूनच तो वाडा संरक्षित करण्यावरून त्या ठिकाणी संभाजीराजांचे स्मारक व्हायला हवे. त्यासाठी राज्यकर्ते काही रचनात्मक ठोस कृती करणार आहेत का नाही हाही प्रश्न उभा राहतो.